मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। इराणची दादागिरी मोडायला 6 देश एकत्र, युद्ध आणखी पेटणार की इराण माघार घेणार? इराण आणि अमेरिका यांच्यातल्या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी मानली जाणारी हॉर्मुझची सामुद्रधुनी सध्या मृत्यूचा सापळा बनली आहे। इराणनं व्यापारी जहाजांवर ड्रोन आणि स्फोटक बोटींनी हल्ले सुरू केल्यानं या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। या पार्श्वभूमीवर ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड आणि जपान या 6 प्रमुख देशांनी संयुक्त निवेदन जारी करून इराणला कडक इशारा दिलाय। हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जगातल्या कच्च्या तेलाचा आणि एलपीजीचा मोठा पुरवठा होतो। इराणच्या हल्ल्यांमुळे शेकडो जहाजे या मार्गाबाहेर अडकून पडली आहेत। याचा थेट परिणाम भारत, जपान आणि युरोपातील इंधन पुरवठ्यावर झालाय। या 6 देशांनी स्पष्ट केलंय की ऊर्जा पुरवठा साखळीतील हा अडथळा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी एक थेट धोका आहे। रॉयटर्सच्या वृत्तानुसार या देशांनी कतार आणि सौदी अरेबियातील तेल आणि गॅस प्रकल्पांवरच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केलाय। कतार एनर्जीनं आधीच स्पष्ट केलंय की त्यांच्या 17% एलएनजी निर्यात क्षमतेवर निर्माण झालाय आणि वार्षिक $20 अब्ज फटका बसणार आहे। या नुकसानीमुळे जागतिक बाजारात गॅसचे दर हे गगनाला भिडण्याची भीती निर्माण झाली आहे। संयुक्त निवेदनात या देशांनी म्हटलंय की ते या महत्त्वाच्या समुद्री मार्गावरून जहाजांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी समन्वित प्रयत्न करण्यास तयार आहेत। याचा अर्थ असा लावला जातोय की आता हे देश आपली युद्धनौका हॉर्मुझमध्ये इराणच्या विरोधात तैनात करू शकतात। इराणच्या या कृत्याचा परिणाम हा जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातील माणसावर, विशेषतः गरीब वर्गावर होईल, असे या निवेदनात नमूद करण्यात आलंय। युरोपियन काउन्सिलनं इराणच्या हल्ल्यांचा बळी ठरलेल्या आखाती देशांशी जसं की बहरीन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया यांनी आपली एकजुटता व्यक्त केली आहे। प्रादेशिक शांतता आणि स्थिरता धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही कृतीचं समर्थन केलं जाणार नाही, असं युरोपियन नेत्यांनी स्पष्ट केलंय। तसंच स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधल्या जहाजांची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र येण्याचं आवाहनही केलंय। माध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले की इराण हे संपूर्ण जगासाठी आणि विशेषतः मध्य पूर्वेसाठी एक मोठं संकट आहे। त्यांनी स्पष्ट केलं की अमेरिकेनं योग्य वेळी उचललेलं पाऊल जगाला सुरक्षित करेल आणि यावेळी त्यांनी जपानसारख्या देशांना खडे बोल सुद्धा सुनावले आहेत। ट्रम्प म्हणाले, जपानच्या तेल आयातीचा 90% हिस्सा ज्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून येतो त्याच्या सुरक्षेची जबाबदारी आता जपाननं स्वतः घेतली पाहिजे। अमेरिका एकटा किती काळ सर्वांचं रक्षण करेल? मात्र युद्धबंदी किंवा शांततेच्या प्रयत्नांशिवाय या मोहिमेत सहभागी होण्यास जपान आणि नेदरलँडनं नकार दिलाय। तर जपाननंही सध्या तरी युद्धनौका पाठवण्याची योजना नसल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मित्र राष्ट्रांना केलेल्या आवाहनाचं पुढे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।